नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे बरेवान माझी व्हिडिओ बघत राहा. मी मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आता आपण असं बिजूर फाट्यावर बघू शकतो. माझ्या मागे यासाठी बिजूर रावला, यासाठी आपला बेळगावकडे गेलो, चंदगडकडे रस्तो जेव्हा आपलो कानूर आणि आंबोली वेंगुर्ला ह्यो रस्तो. तर आपण बेसिकली बेळगाव वेंगुर्ला रोडवर असलेली आपली घटप्रभा नदीचा ब्रिज जा ना ता बघण्यासाठी लिहिलो आणि नदीत किती पाणी इला वगैरे ता बघण्यासाठी लिहिलो. पूर तर असं नाही, पण बऱ्यापैकी पाणी इला ताच बघण्यासाठी आणि त्यासाठी भौगोलिक पिळणी ते जे बंधारे आहेत ना ते पाण्याखाली गेलेत. आणि जर तुमका भौगोलिक जायचा असाल तर ह्यो बिज्जूरवरना पण रस्ता असा भौगोलिक जाण्यासाठी. जरी त्या पुलावर पाणी इला तर ह्या साईडनं तुमका नदीच लागणार नाही, डायरेक्ट तुम्ही बिज्जूरात बिज्जूरमधनं भौगोलिक जातात. असं एक पर्यायी मार्ग हा भौगोलिक जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया नदीकडे. आहे ना जवळच आहे नदी, एक टर्न, आता टर्न काढला की लगेच नदी या. तर चला जाऊया आपण. आता हे एसटीन उतरलो बिज्जूर फाट्यावर, तर चला जाऊया. ह्या साईड बघू शकतात झाड पडला, बघू शकतात वारो केद्या मोठा ना बघा, त्यामुळे या झाड पडला. बघू शकतात अर्ध रस्ता ब्लॉक झाला. तर म्हणजे बघू शकता आपण पुतलो असो नदीवर आणि हे दोघ जण भेटलेले आहेत, हे बिजुरीचे असत, ते व्हिडिओ बघतात त्यामुळे ओळखान थांबले आम्ही. बघू शकतात नदी बरोबर भरली या बऱ्यापैकी. तर मंडळी आपण पोचलो असू नदीवर आणि नदीत बऱ्यापैकी पाणी इला कुटुंब भरून वाहता, पण फुटाक नाही बऱ्यापैकी, अजून पूरयोग नाही तसं. आणि ती दोघजण गावलेले बिज्जूरचे जे की आपली व्हिडिओ बघतात त्यामुळे थांबले. ते कानोरात गेलेले ह्यासाठी कानोरना. तर बघू शकतात बऱ्यापैकी शेतातनी पाणी इला, हे बघा. आणि यासाठी तुम्ही बघू शकतात शेतातनी पाणी इला. नदीत प्रेशर बघा कसलो हा, बघू शकतात. हे बघा बऱ्यापैकी शेतातनी पाणी शिरला. ही आपली चौकुळमधना या नदीचा उगम झाला, ती आपली घटप्रभा नदी. ह्याच नदीवर आपला चौकुळमधला मळवाडीचा मोठा ब्रिज, पापडी ब्रिज बांधलेला गेला, तीच ही नदी. आणि बघू शकतात नदीत प्रेशर बघा कसं हा. बघू शकतात त्यासाठी. तर मंडळी असले हे व्हिडिओ बघून मला खूप जण म्हणतात कोणातरी सोबत घेऊन जा, पण कोणाक नेहो, सगळे आपापल्या कामात व्यस्त असत, बिझी असत, त्यामुळे एकटो येऊ शकतो आहे. आणि व्हिडिओ पण काय थांबवू शकणार नाही मी, कारण व्हिडिओ डेली म्हटला की डेली मी करणारच असे असा. आणि हय टर्न बघा किती भयानक हा, काय दिसणार नाही पुढनं येणारी गाडी बिडी, लगेच टर्न जागेवर. बघा जागेवर टर्न. हीच नदी आपली ह्यासाठी गवसे, परत कानडी, नंतर अडकूर अशी करत करत कर्नाटकात गेली नदी. आणि कर्नाटकात भयानक मोठी झाली या नदी. या नदी खूप सारे नदी पुढे भेटत गेल्यात आणि पुढेपर्यंत या नदीचा घटप्रभा नाव रावला. तर या नदीचा उगम आपल्या गावात, चौकू गावात. तर अभिमान वाटतं आपली नदी बघा खायचं कधी फुटल्या. ह्या नदीक ताम्रपट नदी पण भेटता जाऊन पुढे. बिजूर फाट्यावर ना कानूर बुद्रुक जवळच हा, खूप जवळ, लोक चालत पण जातात काही जण. बघा आपण तुमका नदीच दाखवण्यासाठी लिहिलो, नदी किती पाणी इला काय बघू शकतात. बऱ्यापैकी पाणी इला, म्हणजे चौकुळ आंबोली त्या साईडला भरपूर पाऊस पडता. आणि फाटकवाडी डॅम तर बघितला तुम्ही, मागच्या वेळेस दाखवले नका, म्हणजे व्हिडिओ दाखवले की भरला बऱ्यापैकी. आणि घटप्रभा नदीवरतीच फाटकवाडी डॅम बनवलेला, तर त्या भरला बघितला तुम्ही. तर मंडळी ह्याच दाखवत होता आपण तुमका. तर मंडळी आहे ना, बघूया आता आपण गवशक जाऊ गावता काय. गवशक जाऊ गाडी जर गावली, कोण गाडीवालो गावलो तर जाऊया आपण. आणि गवशाचा जा बंधारा तो पण तुमका दाखवूया. त्या बंधारावर आपण मागे एक व्हिडिओ केलेलो मोजेसोबत मासे पकडताना. तर त्याच्यात बघितलं असतं तुम्ही जुन्ना पण ब्रिजचा आणि नवीन पण ब्रिजचा. जुन्या ब्रिजवर पाणी अडवण्यासाठी बर्गे वगैरे केलेले असतात, जे की आता नसतले, काढले नसतले, कारण पाण्याचं प्रेशर खूप असतं, त्यामुळे काय पाणी अडवून ठेवण्यात काय अर्थ नाही, त्यामुळे काढले नसताला. आणि नवीन ब्रिजवरनं जुन्या ब्रिजचा पाणी जा इलेला असतात तर असला भारी दृश्य आणता,
लोकांच्या व्हिडिओत ना बघितलं आहे. तर आपण पण बघूया आता जाऊ गावला तर जाऊया आणि तुमका दाखवूया. तर बघूया आहे ना आता गाडी गावता काय कोणाकडे हात दाखवूया आणि जाऊया. तर चला जाऊया. ह्या नदीक पूर्वीलो ना की ही ऊस बीस काय दिसणार नाही. या रस्त्यावर पाणी येतं आणि ह्या बिजूर जो होतो रस्त्यावर फाट्यावर जो त्या रस्त्यावर पण पाणी येतं आणि ह्या साईडला सगळ्यात पाणीच पाणी असतं या रस्त्यावर पण. आणि नंतर मग बंद होता रस्ता, बेळगाव वेंगुर्ला रस्ता बंद होता आणि असाच सेम ताम्रपणी नदीचा पाणी दाटेमध्ये येता आणि पूर्ण ब्लॉक होता, रस्तो सगळं बंद होता. अशी खतरनाक आहे. यंदा का अजून हो पडाक नाही अजून तितकं पाऊस पूर येण्यासारखं. बघूया येणाऱ्या काही दिवसात काय सांगता येणार नाही. जर आत्ता जो पडता तसं जर पाऊस पडलो तर 100% पूर येणाऱ्या काही दिवसात. तर हे जो रस्ता ना हे सगळं ब्लॉक असता पाण्यात. तर आपण परत आता बिजूर फाट्यावर इलो आहे ना. आपण कोणाकडे हात दाखवूया जाऊया गौशा फाट्यावर, मग जाऊ काय गौशावर. जरा असंच लढतरी पण काय करताला जाऊया. तर मंडळी बस इल्या, बसनेच जाऊया आता. तर मंडळी आपण गाडीची वाट बघत थांबलेलो. तर म्हटलं आपण गावाकडं नाही टू व्हीलरवालो त्यामुळे एस टीतच बसलो. पण ह्या एस टीत कसा तिकीट जास्त होता पण काय हरकत नाही. जाऊया आता आपण गौशा फाट्यावर उतराय. तर मंडळी आता आपण बसने येलो गौशा फाट्यावर पोचलेलो असं बघू शकतात. काय सांगता त्याला चंदगड फाट्यावर ना बिजूर फाट्यावर जाताना पण मग कर्नाटकच गाडी गावली आणि आता बिजूर फाट्यावरनं गौशा घेताना पण कर्नाटकच गाडी गावली. तर चांगलं पैशाक धप्पा लागलेलो. पण त्यांच्यात कसा फुल तिकीट निघता आणि फाट्यांची तिकीटं निघणं पण नाही. आता जर तिकीट होतं तर माझा बिर्डी कानूनमधनं हिंडगाव निघाला तिकीट आणि येताना तिकीट चंदगड फाट्यावरनं डायरेक्ट बिर्डी कानून निघाला, डायरेक्ट बिजूर फाट्यावर येणार. त्यामुळे तिकीट जरा जास्तच गेला. जाऊन दे पैसे गेले तरी काय वाटणार नाही. पण व्हिडिओ अपलोड झालेला. तर आता आपण गौशाक जाणारा कोणतरी भेटावं काय ह्यांना हे ना आता हे वाट बघून एस टी गावली. हे काय एस टी नाही डायरेक्ट आता ती बुजवडी गाडी आहे ती 5:30 5:15 वाजता. बघूया आता हे ना कोण गावता काय बघूया. असे लढतरी असतात व्हिडिओच्या मागचे, कष्ट खूप हा. तर म्हणजे आता एक भाई भेटलेला आपण त्याच्यासोबत जाऊया आपण आता पुलावर आणि पुलावर उतराया आणि मग दाखवूया तुमका नदीत पाणी वगैरे. चला म्हणजे आपण पोचलेलो असू बघू शकतो. हे असा गौशाचा ब्रिज नवीन आपण त्या भावान सोडल्यान. म्हणजे 90% लोकांना आपण ओळखीची गावतातच कोण ना कोण. त्यामुळे आपण निवांतमध्ये त्यांच्या गाडीवर बसतो आणि येतो. तर आपण आता दाखवतो तुमका चला जुना ब्रिज आणि नवीन ब्रिज दोन्ही. तर म्हणजे असं कोणाच्या पण गाडीवर बसाक गावता म्हणा आपण काय करतो रेनकोट पण घालतो आणि छत्री पण, दोन्ही उपयोगाचे असतात. व्हिडिओ करताना असा फोन भिजा नाही म्हणून छत्री उघडून व्हिडिओ करायचं आणि रेनकोट घालायचं का तर कोणाच्या पण गाडीवर बसाक गावता. आणि शक्यतो मी ओळखीच्या लोकांच्याच गाडीवर बसते असं नाही, कोणाच्या पण गाडीवर बसून जायाकडे पण. आणि हय दिसता आपण पाणी बऱ्यापैकी दाखवूया तुमका. भारी एक नंबर नजारा हा. तुम्ही पण खुश होतालात बघून. अगं कसला पूर इलो हा भयानक. बघा कसा बघा मंडळी किती नदी ह्या झाली या तुडुंब भरून वाहता. हे असा गौशेचं बंधारो हे बघा. या खाली हे असा ब्रिज हा जा की आता पाण्याखाली हा. बघा किती खतरनाक दृश्य. पुलाच्या ह्यासाठी बघू शकतात कशी नदी भरली हा. तुडुंब भरून वाहता नदी. जर आता आपण कानूरमध्ये पूल बघितलो ना त्याच नदीवर ह्या पण पूल हा घटप्रभा नदीवरच. पण ह्यासाठी एक वेगळाच दृश्य, त्यासाठी एक वेगळाच दृश्य. ह्या पुलावर पाणी येऊ शकणार नाही पुलावर, पण रस्त्यावर पाणी येतं कारण रस्तो तगाता. पुढे दाखवायचं तुमका कसा कंडिशन आहे ती. चला आणि आता पाऊस बघू शकतात. मगापासून नव्हतं थोडंसं पाऊस गेलेलो थोड्या वेळ आता येईल मंडळी. त्यासाठी बघू शकतात शेतीत लावतात भात लावतात आणि ते बघा हे रस्ते किती खाली आहे बघा. त्यामुळे जेव्हा या शेतातनं पाणी येतं ना हे बघा असा त्या टाईमला हे रस्तो ब्लॉक होता. पूल उंच असून काय करतात पूल खूप उंच पण रस्तो खाली या तगाता त्यामुळे पाणी येतच का. आणि आता बऱ्यापैकी पाऊस येतो मोठ्यान. तर मंडळी असंच जरा तुम्ही पुढं चालत दिलं आहे आणि हाय बघू शकतात पाणी इला रस्त्यावर नॉर्मल आहे इतकं काही ह्या नाही.
तर आता आपण जाऊच्या मार्गाक लागाया, कारण आपण आता एकटे त्यात वारो पाऊस भरपूर पडता आणि कोणाक सोबत आणूची कोण योग तयार होणार नाही. आणि त्यात म्हटल्यात तर ज्यांका मी आणू शकते ती माणसं सगळी कामाक असतात, आपापल्या बिजी असत, त्यामुळे एकटोच येते मी. पण काय नाही, तुमका दाखवलेलं असे मी मस्तपैकी घटप्रभा नदीचं पाणी आणि 2 ब्रिजवरचा काय अवस्था ती दाखवले. तर बऱ्यापैकी पाणीला पूर काय नाही अजून जर 2 दिवस असंच पाऊस पडलो तर 100% पूर येतो. त्यामुळे रस्ते वगैरे बंद होऊ शकतात. तर आता आपण जाऊया. आणि या व्हिडिओत मी तुमका ह्याच दाखवायचं होता की घटप्रभा नदीची काय आताची दृश्य असतात ती, तर ते मी दाखवलेलं असेल तुमका. तर मंडळी, आता आपण चंदगड फाट्यावर पोचलेलो असू. आता ज्यांच्या गाडीवर नेले ते पण मला ओळखतात, त्यामुळे मी त्यांच्या गाडीवर नेलं आहे आणि आपण चंदगड फाट्यावर पोचलेलो असू. चंदगड फाट्यावर म्हणजे आपण बऱ्यापैकी चंदगडात पोचलेलो असू. तर आता आपण ही व्हिडिओ संपवूया. त्या व्हिडिओत बघितलात तुम्ही घटप्रभा नदीचा रौद्र रूप, कान्होरमधल्या ब्रिजवरील आणि गवशेमधल्या पण बंधाऱ्यावरचा. तर बघितलात किती पाणी येला, किती पाऊस पडता भयानक. तर ही कामं थोडी अवघड असत, मी जी करते ती आता दाखवणार नदी त्यात मी एकतो. कोणाक घेऊन फिरणार, सध्या फिरणारी लोक ती कामं केली आहेत आणि कोणाक फोन केला तर नाही म्हणतात, त्यामुळे त्यामध्ये एकतो असं म्हणता आणि जाते मी. पण रिस्की आता, पण थोडीफार रिस्क घेतल्याशिवाय काय होणार नाही कामं, त्यामुळे आपण रिस्क घेऊन कामं करतो. तर आता हा व्हिडिओ मी संपवत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओ तुम्ही बघितला असला, आपण गेलेलो घटप्रभा नदीचा पाणी बघण्यासाठी. आणि तुमका दाखवली तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाला फेसबुकला फॉलो करा. आणि पावसाचे अपडेट सांगा तुमच्याकडे काय आहेत. आमच्याकडे तर भरपूर पाऊस लागता. तर भेटाय पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.